कारखाना चालू करून 1 महिना उलटून गेलाही तरी शेतकऱ्याला अद्याप कुठल्याही कारखान्यानं बिल दिलेलं नाही. आणि एवढा अतिवृष्टी होऊन दुष्काळ झालेला आहे तरी आज ऊसाची शेतकऱ्यानं कशा तरी परिस्थितीत ऊस जगवला आहे आणि एवढा ऊस जगवून सुद्धा कुठलाही कारखाना शेतकऱ्याला बिल देण्यात गेला आहे. म्हणून शेतकऱ्यावर आज आत्महत्या करण्याची वेळ आली. जर कारखानदाराने येत्या 4 दिवसात जर ऊसाचं बिल प्रत्येक शेतकऱ्याला जर नाही दिलं तर प्रत्येक कारखान्यावर जाऊन गव्हाणीत बसून तीव्र पद्धतीचं अशा पद्धतीचं आंदोलन आम्ही करू आणि कारखाना इथून पुढं चालू देणार नाही. एकतर अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचं एवढं नुकसान झालेलं आहे. त्यातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जे कारखान्याने 1 महिना उलटून गेला अद्यापही बिल काढलं नाही. आणि जर त्याने बिल नाहीच काढलं तर येत्या ह्या 4 दिवसात आम्ही चिमणीवर चढून छावा स्टाईलने आंदोलन करणार आहोत. आम्ही आज निवेदन दिले. ह्या निवेदन प्रशासनानं प्रत्येक कारखान्याला त्याची एक कॉपी द्यावी आणि त्यांनी लवकरात लवकर निवेदनाची दखल घ्यावी. जर नाही दखल घेतली तर प्रत्येक आम्ही जे छावा स्टाईलने जे आंदोलन करणार आहेत गव्हाणीत बसून किंवा चिमणीवर चढून त्याचे जे काय हानिकारक होणार आहे ते प्रशासन जबाबदार राहील.